आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि शेतकरी राजाची लगबगी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगानं बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभागानं पूर्ण तयारी सुद्धा केलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे करून सोयाबीन आणि कापूस ही दोन पिकं आहेत. कापसाचं आपलं क्षेत्र गेल्या वर्षी अंदाजे 2 लाख हेक्टर होतं. यावेळी त्यात 5 ते 10% वाढ ही अपेक्षित आहे. त्या अनुषंगानं आपल्याकडे 8,36,000 एवढी बियाण्यांची पॅकेट ही आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. त्यापैकी 90% म्हणजे 7,58,000 एवढी पॅकेट्स उपलब्ध झाले आहेत. यामध्ये एकच अडचण आहे की जर काही शेतकरी एका ठराविक वाणाचा जर आग्रह करत असतील, एकाच व्हरायटीचे जर बियाणे मागत असतील तर मात्र त्यामध्ये थोडी अडचण होऊ शकते. मुळात शास्त्रज्ञांचा असं सल्ला आहे की बियाणे कुठल्या व्हरायटीचं वापरतो त्याच्यावर 10 ते 15% एवढंच उत्पादन डिपेंडंट असतं आणि उर्वरित जे आपलं उत्पादन असतं त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे पुढे निगा राखतो किंवा आपण कुठल्या प्रकारची खतं वापरतो आणि पाऊस कसा होतो, जमिनीची